नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली। दरम्यान या जाहिरातीवरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले। दरम्यान शिवसेनेकडून कोणती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यावरून का वाद रंगलाय पाहूया। इतक्या वेळा जाहिराती करून भाजपात तोंडघशी पडलेली आहे, परत त्याच चुका करतात, हे फार वाईट आहे। पण त्याचा उद्देश समजून घ्या की हा जी जाहिरात आहे ते वयोवृद्धांसाठी आहे, त्यांच्यासाठी असलेली योजनेसंदर्भात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका जाहिरातीची सध्या चांगली चर्चा सुरू आहे। राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा करण्यात आली। दरम्यान यानंतर या योजनेसंदर्भातली जाहिरात ही शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली। मात्र या जाहिरातीवरून आता वाद निर्माण झालाय। शिवसेनेच्या जाहिरातीवरून वाद का? सरकारकडून पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजनेची घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून या योजनेची सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आली। दरम्यान या जाहिरातीत ज्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आलाय तो व्यक्ती 3 वर्षापासून बेपत्ता आहे। शिरूरच्या तांबे कुटुंबियांकडून जाहिरातीवरील व्यक्ती हा 3 वर्षापासून बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आलाय। 3 वर्ष झाले बेपत्ता आहेत ते कोविड नंतर। ते बऱ्यापैकी बाहेर जायचे पाहुण्यांच्या इकडे, 1 महिना घरी येत नसायचे। तसेच ह्याही वेळेस गेले होते ते, आम्हाला वाटलं की ते येतील पण काही आले नाही। नंतर आम्ही बरेच पाहुण्यांकडे चौकशी केली, पण चौकशी दरम्यान कोणीही पाहुणे बोलले नाही की आमच्याकडे आलं। माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला। मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मला माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे ही शासनाला माझी हात जोडून विनंती। शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आलाय। अशा जाहिरातींमुळे सरकार अनेकदा तोंडावर पडलं आहे। तरीही अशा प्रकारच्या जाहिराती का करतात असं म्हणत अंधारेंनी सरकारवर टीका केली। इतक्या वेळा जाहिराती करून भाजपात तोंडघशी पडलेली आहे, परत त्याच चुका करतात। जसं की काल जाहिरात करण्याच्या नादामध्ये सरळ सियाचीन वगैरे अख्खा भाग, भारताचा नकाशाचा भागही त्यांनी पाकिस्तानात दाखवून मोकळे झाले। महाराजांनी वापरलेली न वापरलेली वागणुकं, ज्याचा महाराजांशी काही संबंध नाहीये, पण जाहिरात करून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी ज्या डेस्पिरेशनने ते करतात, हे फार वाईट आहे। म्हणजे वाईट म्हणण्यापेक्षा कीव करण्यासारखं, यांची कीव येते असेल। दरम्यान ज्या जाहिरातीवरून वाद सुरू आहे त्यावर शिंदे गटाच्या नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले। जाहिरात एजन्सीकडून चूक झाल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तसंच या जाहिरातीवरून वाद निर्माण करण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हणत विरोधकांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। जाहिरात करताना खरं तर थोडंसं भान ठेवलं पाहिजे, पण त्याचा उद्देश समजून घ्या की हा जी जाहिरात आहे ते वयोवृद्धांसाठी आहे, त्यांच्यासाठी असलेली योजनेसंदर्भात आहे। परंतु जे काही एजन्सी असतात, जे काही आता हे जाहिरात करतात, त्यांनी केलेली ही चूक आहे आणि म्हणून याच्यावर वादंग करण्यापेक्षा ही चूक आपण दुरुस्त करू। कुणालाही दुखवण्याचा किंवा कुणाला डिचवण्याचा हा प्रकार नव्हता, हे समजून घेतलं पाहिजे। शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या जाहिरातीची राज्यात चांगली चर्चा सुरू झाली। जाहिरातीवरील व्यक्ती हा 3 वर्षापासून बेपत्ता असल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात आली। भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।